आणि आणखी एक मोठी बातमी आहे। महायुतीला बच्चू कडू यांनी आता अल्टिमेटम दिलेला आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आपण महायुतीतून बाहेर पडू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। दिव्यांगांसाठी सरकारचं धोरण नाहीये असं देखील आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे। महायुतीशी सोयरीक नाही, जनतेसोबत त्यांचं पटलं नाही तर मी सोबत नाही असं सुद्धा बच्चू कडू यांनी आज स्पष्ट केलेलं आहे। महायुती सोडायची की नाही याचा निर्णय आपण दुपारी 4 वाजता घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। तर महायुतीला बच्चू कडू यांनी अल्टिमेटम दिलेला आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण महायुतीतून बाहेर पडू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। दिव्यांगांसाठी सरकारचं धोरण नाहीये असा बच्चू कडू यांचा आरोप आहे। आपलं कोणाशीही सोयरीक नाहीये, महायुतीसोबत आपली सोयरीक नाहीये, जनतेसोबत त्यांचं पटलं नाही तर मी सुद्धा सोबत नाही असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। महायुतीमध्ये राहायचं की नाही याचा निर्णय आज 4 वाजेपर्यंत बच्चू कडू घेणार आहेत। तर स्वामीनाथन आयोग शिफारसी मंजूर करून अंमलबजावणी करा या त्यांच्या मागण्या आहेत बच्चू कडू यांच्या। पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामं MREGS किंवा रोजगार हमी योजनेतून करा। कांद्याला हमीभाव द्या, नाफेडचा हस्तक्षेप बंद करा, कांदा निर्यात बंदी संदर्भात स्वतंत्र धोरण असावं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढच्या 2 वर्ष मुद्दल आणि व्याजामध्ये 50% माफी द्या। दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये सामाजिक सुरक्षा वेतन, स्वतंत्र घरकुल योजना, स्टॉलचं धोरण आणि म्हाडामध्ये सुद्धा आरक्षण द्यावं या महत्त्वाच्या मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत। आणि जर या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाही तर आपण 4 वाजेनंतर निर्णय घेऊ महायुतीमध्ये राहायचं की नाही। त्यामुळे सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे बच्चू कडू यांनी। बच्चू कडू यांनी आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि या सगळ्या मागण्या 4 वाजेपर्यंत मान्य कराव्या असा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे। आणि बच्चू कडू यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढला जातोय। वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जातोय। आपण जर पाहिलं तर रस्त्यात अनेक ठिकाणी बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री देखील म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। खरं तर त्यांनी काल रिक्षा देखील चालवलेली होती। दोन्ही घटनांकडे आपण कसं पाहता, एक तर बॅनर आणि रिक्षा? तो चाहता किंवा जे काही आमचे प्रेमी आहे त्यांनी त्यांच्या मनातून आलेली गोष्ट असेल, पण मला असं वाटतं का मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री काय आणि आजी मुख्यमंत्री काय हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे। आखरी सेवक म्हणून काम करणं आम्हाला अधिक जास्त आवडतं। प्रश्न मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाचा नाही आहे, प्रश्न जनतेचा आहे। आणि मग जनतेसाठी लढावं, त्याच्यासाठी मरावं, त्याच्यासाठी उरून पुरावं, हेच आम्ही छत्रपतीच्या इतिहासातून शिकलो। टक्के लोकांची व्यवस्था कशी चांगली झाली, त्या तुलनेत कष्ट करणाऱ्या, काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, अडचणीत असणाऱ्या लोकांची अवस्था काय आहे तुम्ही सांगा। ज्याच्या घरी 4 लोक आहे दिव्यांग, त्यानं कसं जगावं याच्यासाठी काही सरकारचं धोरण आहे का? ज्याचा परिवार शहीद झाला, जे गड किल्ल्यानं ह्या इतिहास खऱ्या अर्थानं रचला, जे माजी सैनिक आहे किंवा शहीद स्मारक आहे, त्याचं तरी साधं धोरण आहे का ह्या राज्याला? त्याचंही धोरण नाही। ज्या अजेंड्यावर लढणारे आम्ही लोक आहोत, त्याच्यानं मुद्दा महत्त्वाचा आहे, सत्ता महत्त्वाची नाही। मागण्या मान्य नाही झाल्या तर? मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 वाजता आम्ही ते जाहीर करू कशा पद्धतीनं समोर जायचं। वेळ प्रसंगी युतीतून बाहेर पडणार? मला असं वाटतं का हा सगळा प्रश्न तुमचे उत्तर हे 4 वाजता तुम्हाला भेटन। पण 4 वाजेपर्यंत सरकारला तुमचा अल्टिमेटम आहे। आता ते 4 वाजेपर्यंत काय तिकून निर्णय येतं, कसं येतं, त्यांची काय भूमिका आहे ते पाहून समोर बोलू ना। 4 वाजेपर्यंत अल्टिमेटम घ्या, नाही तर आपला एक साथीदार सोडा असं त्यांनी हो म्हटलं तर मग
तेच ना, तुम्ही त्यांनी हो म्हटलं तर नाही सुटणार तुम्ही. हां तेच मग ते जर तरमध्ये आपण बोलू नये. जर तरमध्ये काय होतं, गडबड तयार होते. काय निर्णय घ्यायचा तो 4 वाजता घेऊ. धन्यवाद. युतीतून बाहेर पडायचं की युतीत राहायचं याचा आज निर्णय बच्चू कडू घेणार आहेत आणि 4 वाजेपर्यंत आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ते इथूनच घोषणा करतील, हे मात्र स्पष्ट आहे. मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.